पिपा ही एक लहान पेंग्विन होती जिला थंड पाण्याची भीती वाटत होती. इतर सर्व पेंग्विन्स स्प्लॅश आणि स्वोश असे ओरडत असताना पिपा बर्फावर उभी राहून थरथर कांपत होती. एक दिवस तिचा मित्र टोबी टर्टल पाण्यातून निघाला. पाणी घाबरून नाही पिपा, ते पाणी आता एक मोठा मिठी देतो. पिपाने एक मोठा श्वास घेतला, डोळे बंद केले आणि एक लहान उडी घेतली. स्प्लॅश. पाणी थंड आणि चमकदार होते. तिला कळले की ती एक उत्कृष्ट पोहणारी आहे. तिने संपूर्ण पिपा आणि टोबी पाण्यात खूप मजा करत होते. ते एकमेकांसोबत खेळत होते, पाण्यात धावत होते आणि एकमेकांना डुबवत होते. पिपाला कळले की पाण्यातील जीवन खूपच सुंदर आहे आणि ती त्यात रमणार आहे. तिने टोबीला धन्यवाद दिले ज्याने तिला पाण्यात येण्यास सांगितले. शिक्षा. कधी कधी आपण ज्या गोष्टींची भीती वाटते त्या गोष्टी सर्वात जास्त मजेदार ठरतात.